आज आपण बघूया सावजी सुरमई फिश करी, त्याबरोबर गरमागरम वाफाळलेला भात. चला तर मग करूया. फिश स्वच्छ धुवून घेतली. सुरमई फिश आहे, स्वच्छ धुवून घेतली. त्यावर लिंबू पिळलं, लिंबाचा रस पिळला आणि मीठ घातलं. आणि हळद घातली. आणि त्या फिशला पूर्णपणे चोळून घेतली ती. हळद, मीठ आणि लिंबाचा रस फिशला पूर्ण चोळून घेतलं, माखून घेतलं. आता आपण 15 मिनिटं रेस्ट देऊया. त्यानंतर आपण दुसरी तयारी करून घेऊ. कांदा रफली चॉप केला. कांदा, टमाटर रफली आपण चॉप करून घेतला. काही खडे मसाले घेतले. खड्या मसाल्यामध्ये लाल मिरच्या आहेत, खसखस आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, जायफळ आहे आणि स्टार फूल आहे. हे सगळे खडे मसाले आपण तेलावर परतून घेणार आहोत. थोडं तेल घालून परतून घेऊया खडे मसाले. शहाजिरं घातलं तेलामध्ये, थोडं शहाजिरं घातलं. कांदा घातला आणि कांद्याबरोबर खडे मसाले आपण परतून घेतले. त्यात टमाटर घातलं, कोथिंबीर घातली, दोन-तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि छान परतून घेतलं. टोमॅटो शिजण्यासाठी थोडं मीठ घातलं. आणि 5 मिनिटं त्याला झाकून ठेवलं शिजण्यासाठी. आता आपले पूर्ण मसाले शिजले आहेत. टोमॅटो, कांदा, खडा मसाला. आता आपण 5 मिनिटं त्याला थंड होऊ देऊ आणि नंतर त्याची पेस्ट करून घेऊ. आता त्याच भांड्यात आपण तेल घातलं. आता हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावलेली फिश आपण तळून घेणार आहोत. शॅलो फ्राय करून घेतली. आपली फिश तयार आहे, फ्राय झालेली आहे फिश. आता हा मसाला आपण पूर्ण वाटून घेणार आहोत. बारीक पेस्ट करून घेतली. एका भांड्यात तेल घेतलं. त्यात मसाला आपण वाटलेला मसाला परतून घेऊ. छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. त्यात अद्रक लसूण पेस्ट घातलं.
हे पण छान परतून घेऊ मसाल्याबरोबर. छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. त्यात सुके मसाले घालू. हळद, तिखट, धने जिरे पावडर, मीठ, आणि सावजी मसाला आणखी परतून घेऊ. हे बघा किती सुंदर कलर आला आहे आपला. किती छान दिसतो कलर. आणि याचा सुवास इतका छान सुटला आहे मसाल्याचा. मस्त घरभर दरवळतो त्याचा सुवास. आता त्यात गरम पाणी घालू थोडं. तुम्ही तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही ठेवू शकता. पातळ त्यात चिंचेचा खोळ घालू. तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही पाणी घालू शकता. आता उकळी काढू आपण 2 उकळ्या छानपैकी. त्यात 2 उकळ्या आल्यानंतर आपण त्यात हळूहळू फिश सोडू त्या रस्स्यामध्ये. हे बघा किती सुंदर फिश करी दिसते आपली. हळूहळू अलगद सोडली आहे त्यात फिश. किती सुंदर कलर आला आहे करीचा. किती सुंदर दिसते. आता याला उकळी काढू 10 मिनिटं. त्यानंतर आपण सावजी फिश मसाला घालणार आहोत. सावजी फिश मसाला घातला आता आपण. हे बघा किती सुंदर दिसत आहे आपली फिश करी. तोंडाला पाणी सुटेल अशी दिसत आहे. त्यानंतर कोथिंबीर घालू. आपली फिश करी तयार आहे. सावजी स्पेशल